सुरुवातीला अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कराड गँगनं निर्घृण हत्या केली होती। खंडणी आड आल्याच्या रागातून 9 डिसेंबर 2024 ला त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर देशमुखांना अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने मारहाण करून हत्या करण्यात आली। दुपारी 3:30 ते संध्याकाळी 5:30 अशी साधारण 2 तासांपेक्षा जास्त काळ जबर मारहाण त्यांना करण्यात आली। या वेळेत आरोपींनी देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले होते। पोलीस तपासामध्ये हे 15 व्हिडिओ समोर आलेत। चार्जशीटमध्येही या 15 व्हिडिओचा उल्लेख आहे। अमानवीय आणि क्रूर मारहाणीचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर व्हिडिओ क्रमांक 1, तारीख आहे 9 डिसेंबर 2024, वेळ दुपारी 3:45 ज्या वेळेला देशमुखांचं अपहरण झालं होतं। हा व्हिडिओ आहे पहिला 1 मिनिट 10 सेकंदांचा। देशमुखांना पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायर सारख्या हत्यारानं मारहाण करण्यात आली आहे। त्याचबरोबर देशमुखांना लाथाबुक्क्यांनी सुद्धा मारहाण केल्याचं या पहिल्या व्हिडिओमध्ये दिसतंय। तर व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये नेमकं काय आहे आणि कधीचा आहे तेही आपण बघणार आहोत। 9 डिसेंबर 2024 दुपारी 3:47 हा व्हिडिओ आहे। तर 53 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये देशमुखांना शिवीगाळ करून मारहाण करताना हे आरोपी दिसत आहेत। संतोष देशमुख यांची पॅन्ट सुद्धा त्या आरोपींनी त्यावेळेला काढलेली होती। तर व्हिडिओ क्रमांक 3 हा सुद्धा त्याच दिवशीचा आहे। दुपारी 3:51 हा व्हिडिओ आहे, जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर मारहाण करताना शिवीगाळ केल्याचा हा 2 मिनिट 10 सेकंदांचा व्हिडिओ आहे। लवचिक पाईपनं मारहाण करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग या आरोपींनी केलं होतं। तर व्हिडिओ रेकॉर्ड करताना महेश केदार कॅमेऱ्यामध्ये दिसतोय आणि व्हिडिओमध्ये मागे सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ सुद्धा दिसते। करतो की स्पॉट हेच आहे, कारण या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। कुणी बोलायला तयार नाही, कुणीही माहिती द्यायला तयार नाही। मात्र पोलीस, CID आणि काही स्थानिक लोकांनी माहिती दिली, त्यानुसार मी इथं पोहोचलेलो आहे। यामध्ये एक महत्त्वाचा स्पॉट असा आहे की हा जो आहे संतोष अण्णा देशमुख यांचा शर्ट काढल्यानंतरचा फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये हा पोल दिसतो आहे ज्याला कट आहे आणि हा पोल माझ्या समोर बरोबर आहे। याचा अर्थ सरळ आहे की याच ठिकाणी आणून जे आहे संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे। व्हिडिओ शूटिंग करतानाचा फोटो आहे आरोपी आणि हा आरोपी अगदी बरोबर या ठिकाणी बसून त्यांनी शूट केलेलं आहे। गाडी या ठिकाणी लावलेली आहे, इथं बसून शूट केलं आणि त्याच्या पाठीमागे जे दिसत आहेत हे वाळलेलं लाकडं वगैरे हे फोटोमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच आपण बघतोय की संतोष देशमुख यांना या ठिकाणी 5:30 वाजता आणलेलं आहे आणि आतासुद्धा 5:30 या ठिकाणी वाजलेले आहे। 5:30 ते जवळपास 7:15 ते 7:30 पर्यंत या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली, त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये दुपारी 3:55 तो रेकॉर्ड करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये देशमुखांच्या चेहऱ्यावर इतर ठिकाणी मारहाण केल्याचं दिसतंय। 52 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। तर घुले सगळ्यांचा बाप आहे असं बळजबरीनं देशमुखांना म्हणायला लावलेलं आहे। खाली पाडून देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी सुद्धा केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। तर व्हिडिओ क्रमांक 5 त्याच दिवशीचा दुपारी 3:58 रेकॉर्ड केला होता। 2 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। देशमुखांच्या अंगावरील सर्व कपडे काढल्याचं त्यामध्ये दिसतंय। अंडरवेअरवर बसून पाईपनं मारहाण केली होती। एक आरोपी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतानाही दिसतोय। तर व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये वेळ दुपारी 3:58 त्यांनी रेकॉर्ड केला होता आणि 5 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये देशमुखांना अंडरवेअरवर बसवल्याचं दिसतंय। एक आरोपी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना दिसतोय। तर व्हिडिओ क्रमांक 7 हा दुपारी 3:59 रेकॉर्ड करण्यात आला आहे। 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये देशमुखांना अंडरवेअरवर बसवल्याचं दिसतंय। केस ओढून बळजबरीनं बोलण्यास भाग पाडलं होतं। संतोष देशमुख यांना विवस्त्र करतानाचा हा फोटो आहे। खाली त्यांचा शर्ट काढतानाचा फोटो आहे आणि या फोटो काढताना जसं मी आधी पोल दाखवला तो या स्पोर्टचा पोल आहे। एकंदरीतच आपण बघतोय एवढ्या परिसरामध्ये जवळपास 2 ते 2.25 तास
संतोष देशमुख यांना मारहाण या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी पोलिसांना हा स्पॉट माहीत नाही, कारण पोलिसांचा तपास सुरू व्हायच्या आधी CIDने ही सूत्र हातात घेतली होती आणि CIDची टीम आरोपींना घेऊन या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर काही हातातला दोरा संतोष देशमुख यांच्या गळ्यातला दोरा तुटून इथं पडलेला तो जमा केलेला CIDच्या अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी रक्तमिश्रित मातीसुद्धा CIDने या स्पॉटवरून जी आहे गोळा केलेली आहे। तर व्हिडिओ क्रमांक 8 त्याच दिवशी संध्याकाळी 5:34 आरोपींनी रेकॉर्ड केला होता। 1 मिनिट 44 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये स्कॉर्पिओ जवळ देशमुखांना उलटं झोपवल्याचं दिसतंय। तर आरोपींनी रक्ताचे डाग असलेली पॅन्ट देशमुखांना घातली होती। आणि व्हिडिओ क्रमांक 9 हा संध्याकाळी 5:35 रेकॉर्ड करण्यात आला होता। 1 मिनिट 4 सेकंदांचा हा व्हिडिओ, याच्यामध्ये देशमुखांना उठवून बसवल्याचं दिसतंय। रक्तानं माखलेली बनियान त्यांची फेकल्याचंही दिसतंय। तर आरोपींनी देशमुखांना शर्ट घातला होता। आणि व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये संध्याकाळी 5:53 तो रेकॉर्ड करण्यात आला होता। 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा बिव्हळतानाचा आवाज येतोय। तर अशा पद्धतीनं त्यांना मारहाण करण्यात आली होती, त्यांचा जीव ठेवण्यात आला होता। एकीकडे देशमुख हत्याकांड प्रकरणात धक्कादायक व्हिडिओची माहिती समोर आलेली असतानाच दुसरीकडे या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काही महत्त्वाच्या बाबीही समोर आल्या। देशमुखांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीमधून सापडलेले पुरावे सर्वात महत्त्वाचे ठरले आणि सुदर्शन घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सोबतच आबादाच्या ऑफिस बॉयचा जबाब सुद्धा या प्रकरणाच्या तपासात मोठी लीड मिळवून देणारा ठरलाय। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची कबुली। स्कॉर्पिओमुळे आरोपींभोवतीचा फास आवळणार। आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब ठरणार महत्वाचा। MH44Z9333 याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्वात महत्वाचे पुरावे आढळून आलेले। कारण हत्येच्या दिवशी या स्कॉर्पिओमधनं कराड गँगनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि आता आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्कॉर्पिओ महत्वाची ठरणार आहे। या वाहनाच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरच्या काचेवर 2 ठसे सापडले आणि हे ठसे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचं फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालंय। पोलिसांनी ज्यावेळेस ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस या गाडीमध्ये 2 मोबाईल्स आढळून आलेले होते आणि ते मोबाईल हे आरोपींचे होते। त्या मोबाईलमध्ये आता CIDला एक तपासामध्ये नवं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांना टॉर्चर करून मारत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो CIDच्या हाती लागलेला आहे। एकीकडे स्कॉर्पिओतले महत्वाचे पुरावे हाती लागलेत तर दुसरीकडे आरोपी सुदर्शन घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। पोलीस कोठडीत नोंदवलेल्या जबाबात सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याचं कबूल केलंय आणि या प्रकरणातील केवळ घुलेच नाही तर आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुद्धा आपला गुन्हा कबूल केलाय। इतकंच काय तर सुदर्शन घुलेच या गँगचा मोहरके असल्याचंही स्पष्ट झालंय। हाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टातही केला। तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्वाचा ठरणार आहे। ऑफिस बॉयच्या जबाबानुसार 6 डिसेंबर 2024ला आवादा परिसरात घुले आणि त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला। हा वाद थांबवण्यासाठी वॉचमनमध्ये पडलेले असताना त्यांनाही मारहाण झाली। दरम्यान सुदर्शन घुलेनं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटींची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी थेट धमकी दिली। त्याच वेळी संतोष देशमुख आले आणि त्यांनी कंपनी बंद पाडू नका अशी विनंती केली। यावर सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिल्याचं ऑफिस बॉयनं आपल्या जबाबात म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणातले अनेक पुरावे समोर येत असताना उबाठाचे नेते संजय राऊतांनी एक आरोप केलाय। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत।
कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झाली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत. या खटल्याच्या पहिल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी जोरदार युक्तिवाद केला. तसंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या सहभागाविषयी सरकारकडे असलेले पुरावे सादर केले. त्यामुळे आरोपींभोवतीचा कायद्याचा फास अधिकच घट्ट झालाय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.